अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक शांत आहेत। विरोधक करण्याची धारच संपली आहे। कायद्यांनी टोला लगावलाय। सरकार काम चांगलं करत असल्यानं विरोधकांना आता मुद्देच मिळत नाहीये, त्यामुळे आरोप कशावरती करायचा हे सुद्धा बहुधा ते विसरले, असा टोला मनीषा कायंदेंनी लगावला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आजचा 5वा दिवस आहे आणि 5च्या दिवशी देखील आपण पाहतो विरोधक आक्रमक होताना दिसत नाही। आपल्यासाठी यासाठी बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, विरोधकांना कुठेतरी विसर पडलेला आहे का आंदोलनाचा? नाही, मुळात म्हणजे काय, त्यांना वैफल्य यासाठी आलेलं आहे की विरोधी पक्ष नेतेपद त्यांना मिळत नाही आहे। ते त्या क्रायटेरियामध्ये बसत नसल्यामुळे ते हवालदिल झालेले आहेत आणि मुळात त्यांच्यामध्ये एकी पण नाही आहे। आणि यामुळे आणि कुठला मुद्दा त्यांना मिळत नाही। सरकार चांगलं काम करत आहे, त्यामुळे कुठल्या मुद्द्यावर नेमकं भांडायचं, तर मग काहीतरी विषय कुठल्या तरी अपघाताचे किंवा असं काहीतरी विषय येऊन करतात। पण मुळात म्हणजे विरोधकांची धार संपलेली आहे। ताई, आपण आता बोलत त्यांच्यामध्ये एकी नाहीये, कुठेतरी अलबेल दिसून येते महाविकास आघाडीमध्येच नेत्यांमध्ये, कारण की बैठकीला पण ते एकत्र दिसत नाही ना, त्यांच्या बैठका होत आहेत की नाही हेही मला माहिती नाही, किंवा जेव्हा गटनेत्यांच्या बैठका होतात तेव्हाही त्यांच्याकडे काही मुद्दा नसतो। सभागृहात सुद्धा त्यांचे कोणी बोलत असतील तर इतर सदस्य देखील नसतात त्यांचीच भाषण ऐकायला। नागपूरचं अधिवेशन पण आपण बघितलं तर आणि आत्ताचं अधिवेशन, आजचा 5वा दिवस आहे, दिसतच नाही कुठे त्यांनी नागपूरच्या अधिवेशनापासूनच या ठिकाणी पायऱ्यांवरचं विसर पडलेलं दिसतंय। मुळात म्हणजे संख्याबळ कमी झालेलं आहे दोन्ही सभागृहांमध्ये। वरच्या सभा थोडंफार आहे, परंतु नेमके काय बोलायचं, कारण सरकारच्या कुठल्या कामगिरीवर नेमकं सरकारला धारेवर धरायचं काही मुद्दा त्यांच्या हातात लागत नाही। कारण आपण पाहिलं की लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषदा झाल्या, नगर परिषदा झाल्या, तर युती शासनच सगळीकडे आहे। महायुतीचीच लोक सगळीकडे निवडून आल्यामुळे विरोधकांना काही जागाच राहिलेली नाही। राज्यसभेच्या निवडणुकीमुळे या ठिकाणी रसिकेत सुरू असल्यामुळे असं दिसून येतं। असंही असेल, तेही एक कारण असू शकतं। महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय तसं, कारण नेमकं कोणाला पाठवायचं, कुठल्या, मग ते विधान परिषद आणि राज्यसभा याच्यामध्ये कशा वाटाघाटी करायच्या हेही त्यांना काही सुचत नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।